हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि खरं तर आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बनवून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असते, पण कशी बनवावी हे सुचत नाही. तर आजची जी काही डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस आणि खरं तर या ब्लाऊजवर आज आपण खूप सुंदर ट्रेंडिंग अशी डिझाईन बनवणार आहोत. एवढंच नाही, त्याचा ब्लाऊज पीस खरं तो खूप सुंदर आहे आणि याचा बॅक पार्ट म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावे यासाठी. सो बघा, ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14ला मार्किंग केली. त्यानंतर इथे पूर्ण शोल्डरचं निम्म घेतलेलं आहे 7 इंच, कारण की हा आहे आपला बोटनेक ब्लाऊज. 4 इंच गळारुंदीची मार्किंग आपण इथे ऑलरेडी करून घेऊयात, म्हणजे मग गळ्याची मार्किंग करायला इझी जाईल. मुंडा सुद्धा 7 इंचाचा घेतला, क्रॉस मध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घेतो छातीचा 14 भाग, 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10ला मार्किंग केली. खरं तर इथे तुम्ही 2 इंच मार्जिन सुद्धा ऍड करू शकतात. आणि अशी मापे टाकून हा बॅक पार्ट आपण कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे. सो त्यामुळे मग मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवते आणि आता आपण गळ्याची मार्किंग करूयात. सो बघा, मग वरून 3 इंचाला मार्किंग करायची, 1 इंच डिस्टन्स ठेवला. त्यानंतर इथून 7 ते 7.5ला मार्किंग करायची. 4 इंच गळारुंदीची मार्किंग सुद्धा मी करून घेतली आणि त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला 2 बॉक्स तयार करायचे आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी अशी मार्किंग करावी लागते. त्यानंतर सिंपल अशी गोल गळ्याची मार्किंग केली आणि मध्ये जो शेप असेल त्याची मार्किंग करायची आहे. सगळ्यात आधी अलगद अलगद अगदी फेंट मार्किंग करायची आणि मग त्यानंतर ती आपल्याला डार्क करून घ्यायची आहे. सो इथून थोडी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि मग तो कर्व मी इथे जॉईन केला. सो बघा, मग अशा पद्धतीने आपण परफेक्ट अशी गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावर कटिंग करून घेऊयात. सो वरचा जो काही गळा आहे गोल, तर तो मी सिम्पली जी मार्किंग केली त्यावर कट केलं. त्यानंतर मधला शेप सुद्धा आपण इथे कट करून घेऊयात. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर हे कट न करता हीच मार्किंग तुम्ही कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची. पण आज आपण कॅनव्हास पेपर न यूज करता सुद्धा अगदी छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित ही डिझाईन बनवणार आहोत. सो अशा पद्धतीने खरं तर आपली गळ्याची मार्किंग झाली आणि कटिंग देखील झाली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घेतलेला आहे मी आणि इथे आपण सेंटरला पिना लावून घेऊयात, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं खरं तर यासाठी. सो बघा, मग इथे एक पिन लावलेली आहे आणि खाली एक पिन लावूयात. आणि सगळ्यात आधी जो काही मधला शेप आहे त्याच्या कडेकडेने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप मारताना मार्जिन अजिबातच कमी जास्त व्हायला नको, कारण आता आपण जी टीप मारणार आहोत सेम त्याच आकाराचा आपला शेप इथे तयार होणार आहे. त्यामुळे खरं तर आपली ही टीप अगदी योग्य पद्धतीने मारणं खूपच गरजेचं आहे, म्हणजे फिनिशिंग ब्लाऊज फिटिंगला वगैरे व्यवस्थित बसावं यासाठी. सो बघा, मग अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपण टीप मारून घेतली. टीप मारून झाल्यानंतर आता आपल्याला हा मधला मेन फॅब्रिक कट करायचं. सो फोल्ड करून छोटा कट मारायचा आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आपलं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला संपूर्ण इथे कटिंग करून घ्यायचं आहे. सो बघा, मग अगदी तंतोतंत जेवढं आपलं अस्तर आहे त्याच लेवलमध्ये मी इथे कट केलं.
त्यानंतर ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. जसा आकार हवा आहे तिथे व्यवस्थित आपला आकार सेट व्हावा त्यासाठी. सो अजून महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना आपल्या ब्लाऊजला एक्स्ट्रा कट जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची, नाही तर मग आपला ब्लाऊज बिघडू शकतो. सो कट्स मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने हा पार्ट आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करून सरळ करून घ्यायचा. ठीक आहे, आता फायनली आपला हा पार्ट सरळ झालेला आहे. सो सगळ्यात आधी आता बरोबर हा जो काही शेप आहे याच्या कडेकडेने द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर इथे दाबटीप देताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्याच आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सावकाशपणे खरं तर आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, सो बघा शेपही अगदी परफेक्ट असा आलेला आहे, म्हणजे बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग किती व्यवस्थित आलेली आहे. सो अशा पद्धतीने मधला शेप तर आपला रेडी झालेला आहे. त्यानंतर गळा आणि कमरेचा पार्ट सेट करायचा. त्याआधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग इथे आपण अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सावकाशपणे हे संपूर्ण जोडून घेत आहोत. सो मग तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने जोडायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी डिझाईन सहजच बनवता यावी. यासाठी खरं तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर त्या तुम्ही आठवणीने कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायच्या आणि स्टिचिंग करताना फॉलो सुद्धा करायच्या. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असं परफेक्ट स्टिच करता येईल. ॲक्च्युली हे एक्स्ट्राचं कट करण्याचं कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करताना इझी जावं. खरं तर म्हणूनच मग आपल्याला इथे या पद्धतीने अगदी परफेक्ट असं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. आणि पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी आपला जो काही मेन माप आहे त्या मापावर आपल्याला हा बॅक पार्ट रेडी करायचा आणि फायनली हा बॅक पार्ट इथे रेडी सुद्धा झालेला आहे. आता यानंतर पुढची महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे गळ्याला गळापट्टी लावायची आहे आणि कमरेला सुद्धा कमरपट्टी लावायची आहे. त्यासाठी आता ब्लाऊज पीस कटिंग झाल्यावर अगदी कमी कपडा उरलेला आहे आपल्याकडे अस्तरचा. सो कमरेची पट्टी 1 इंचचीच आपण कट केली, तेवढीच सफिशियंट आहे. आणि जर तुम्हाला स्टिचिंग करताना थोडं एक्स्ट्रा मार्जिन लागत असेल तर मग तुम्ही 1.25 ते 1.5 इंचाची पट्टी सुद्धा कट करू शकतात. आणि अगदी तिरक्या 1 इंचाच्या पट्ट्या आपल्याला गळ्यासाठी कट करायच्या आहे, कारण की तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि गळ्यासाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागत असतो. ठीक आहे, सो 2 पट्ट्या इथे कट केल्या. सो सगळ्यात आधी आपण त्या जॉईन करून घेऊयात. आता ही जॉईन केल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला ती पट्टी फोल्ड करायची आहे आणि गळ्याच्या कडेने स्टिच करायची. सो बघा आता स्टिच करताना आपल्याला साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवून ही पट्टी इथे जोडून घ्यायची. पुन्हा सांगते, ही जी काही पट्टी आहे ती ही आपण तिरक्या कपड्यामध्ये म्हणजे स्ट्रेचेबल कपड्यामध्ये 1 इंच रुंदीची काढायची आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जर का तुम्ही सरळ कपड्यामध्ये पट्ट्या कट केल्या तर गळ्याचा आकार बिघडेल. आपल्याला जसा हवा तसा प्रॉपर परफेक्ट असा गोलाकार येणार नाही, कारण की कपडा हा स्ट्रेचेबल नसणार आहे त्यामुळे. ठीक आहे, आता हे लावून घेतल्यानंतर या गळ्याला द्यायचे आहेत छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि मग बघा ही पट्टी मी आतल्या साईडनी फोल्ड करून वरच्या साईडला टिप मारून घेत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण दाबटीप देत आहोत. तर दाबटीप देताना जो काही आतली पट्टीचा अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग बिघडायला
नको. सो फिनिशिंगसाठी खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची. आणि फायनली बघा, परफेक्ट असा गोलाकार शेप आपला गळ्याचा रेडी झालेला आहे. फिनिशिंग सुद्धा अगदी परफेक्ट आलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहे, म्हणजे कमरेला कमरपट्टी लावण्याच्या आधी. सो सेंटरपासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग मी इथे करून घेतलेली आहे. अर्धा इंच साईडला सुद्धा मार्किंग केलेली आहे. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. खरं तर टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. सो बघा, एक साईडने टक्स टाकून झाला की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला इथे टक्स टाकायचा आहे आणि ह्या टक्सला सुद्धा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. फायनली बघा, परफेक्ट असं दोन्ही साईडने टक्स टाकले. टक्स टाकून झाल्यानंतर कमरपट्टी लावायची आहे. कमरपट्टी जोडताना अर्धा इंच असं एकसारखं मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण तुम्हाला माहित आहे की कटिंग करताना उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, तर अर्धा इंच कमरेच्या साईडला आणि अर्धा इंच शोल्डर जोडताना जात असतं. आता टीप मारल्यानंतर ही पट्टी आतल्या साईडने फोल्ड करून इथे वरच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. आणि महत्वाचं म्हणजे इथे सुद्धा दाबटीप देताना जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. सो मी अगदी व्यवस्थित सावकाशपणे इथे खरं तर ही दाबटीप देऊन घेत आहे. बघा किती मस्त अशी परफेक्ट आपली फिनिशिंग आलेली आहे. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता यानंतर काय करायचं, इथे गळ्याला आणि मधल्या शेपला आपल्याला एक लेस लावायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. तर मी इथे गोल्डन कलरचीच लेस घेणार आहे. असंही गोल्डन कलरची लेस इझिली कशावर देखील मॅच होतच असते. तर इथे सगळ्यात आधी मधल्या शेपला आपण लेस लावून घेऊयात. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सावकाशपणे आपल्याला ह्या शेपच्या कडेकडेने लेस लावायची आहे. ऍक्च्युली महत्वाचा पॉइंट म्हणजे बऱ्याचदा काय होतं की लेस लावण्याच्या आधी गळ्याचा आकार खूप मस्त सुंदर परफेक्ट असा येतो, पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ नये, त्यामुळे अगदी काळजीपूर्वक आणि सावकाशपणे आपल्याला जो काही शेप असेल किंवा जो काही गळ्याचा आकार असेल त्याच्या कडेकडेने लेस लावून घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला थोडीशी फोल्ड सुद्धा करायची आहे, जेणेकरून फिनिशिंग अगदी परफेक्ट यावे. त्याचबरोबर ही जी काही लेस आहे याच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि त्याही पेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग देखील खूप सुंदर येते. आता बघा, मधल्या शेपला लेस लावून झाल्यानंतर वरच्या गळ्याला सुद्धा आपण हीच लेस लावून घेऊयात. तुम्हाला वाटत असेल तर मधल्या शेपला वेगळी आणि वरच्या गळ्याला वेगळी लेस यूज केली तरी सुद्धा चालणार आहे, बट मी इथे सेम लेस यूज केलेली आहे. आणि आता ही जी काही लेस आहे ना गळ्याच्या साईडनी, तर त्याला सुद्धा आपल्याला दोन्ही साईडनी टीप देऊन घ्यायची. तर मी आताच तुम्हाला त्याचे फायदे सांगितलेले आहे, पुन्हा सांगते, कारण की हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. लेसला दोन्ही साईडनी टीप दिल्याचा फायदा हा असतो की लेस पॅक लागली जाते, फिनिशिंग सुद्धा खूप म्हणजे खूप सुंदर येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस वरती तरंगत सुद्धा नाही. ठीक आहे. आता बघा, इथे वरच्या गळ्याला आणि मधल्या शेपला लेस आपली लावून झालेली आहे. त्यानंतर आता आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा लेस लावून घेऊयात, त्यामुळे आपला ब्लाऊज अजूनच मस्त असा उठून दिसेल. जर तुम्हाला कमरेच्या साईडला लेस लावायची नसेल तरी सुद्धा चालेल. ऍक्च्युली ते तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे, पण आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे कमरेच्या साईडला लेस लावण्याचं, आणि त्यामुळे खरं तर ना ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर उठून दिसतो. सो तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच इथे लेस लावू शकता. ठीक आहे. सो फायनली बघा, मग कमरेच्या साईडला वरच्या गळ्याला आणि मधल्या शेपला आपण लेस लावून घेतलेली आहे. यानंतर आता मध्यभागी आपल्याला छान असं हँगिंग तयार करायचं आहे, जेणेकरून आपली ही ब्लाऊज डिझाईन अजूनच मस्त दिसावी यासाठी. सो बघा, मग काय करायचं आहे, रेडीमेड गोल्डन नॉट घ्यायची आहे, अगदी छोटीशी घ्यायची आहे, खूप काही घ्यायची इथे गरज नाही. बघा, एवढीच घेतलेली आहे मी. आणि त्यानंतर आता याला आपल्याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहे. सो गळ्याच्या मधलं जे काही फॅब्रिक होतं तर तेच मी इथे घेतलेलं आहे. सो बघा, मग 2 व्यवस्थित आपल्याला इथे सेम साईजमध्ये मी कट करून घेतलेले आहे हे पार्ट्स, छोटे छोटे चौकोन. ठीक आहे. आणि आता अजून आपल्याला इथे 2 चौकोन लागणार आहे. सो ते सुद्धा आपण इथे कट करून घेऊयात. तर किती छोटे मोठे हवे आहेत तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला थोडंसं मोठं बनवायचं असेल तर तुम्ही थोडंसं
मोठे लटकन डिझाईन बनवू शकतात आणि जर छोटं बनवायचं असेल तर छोटंही बनवू शकतात. सगळ्यात आधी ह्या पद्धतीने फोल्ड करून कडेकडेने सिंपल अशी एक टीप मारायची. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून घ्यायचं आहे. आता ते कटिंग केल्यानंतर आपल्याला ना हे जे काही आहे ना ते ह्या पद्धतीने बरोबर सेंटरला फोल्ड करायचं. त्यामध्ये नॉट टाकायची, पुन्हा ते दुमडून घ्यायचं आहे आणि मग तिथे टीप मारायची. आता टीप मारताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉकही करायचं, एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि बघा मग हे ह्या पद्धतीने सरळ करायचं. सो बघा किती सुंदर असं फुलाची पाकळी टाईप आपलं हे लटकन तयार झालेलं आहे. खरं तर ही लटकन बनवण्याची ही खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे आणि ह्या लटकनमुळे ना आपली डिझाईन अजूनच नक्कीच उठून दिसणार आहे. कमीत कमी टाईममध्ये छान दिसणारं लटकन म्हटलं की हे लटकन तुम्ही नक्कीच बनवू शकतात. सो बघा मग वरती अजून एक त्रिकोणी मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे आणि याचं एक्स्ट्राचं कट करून हे सरळ करायचं. ठीक आहे. सो बघा मग किती छान असं आपलं परफेक्ट असं लटकन इथे तयार झालेलं आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण लटकन डिझाईन बनवून घेऊयात आणि त्यासाठी सुद्धा जसं आपण सुरुवातीला ते फोल्ड करून टीप वगैरे मारली होती सेम त्याच स्टेप आहे. अवघड असं काहीही नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना ही लटकनची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, तुम्हाला जास्त लटकन डिझाईन्स बनवता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही हे लटकन डिझाईन बनवू शकतात आणि तुम्ही खूप ट्रेन असाल तरी सुद्धा नक्कीच बनवू शकतात, कारण की तुमचा टाइम वाचणार आहे. कमी टाइममध्ये परफेक्ट असं लटकन डिझाईन इथे तयार होणार आहे. आणि याच्या वरती सुद्धा सिंपल असं त्रिकोणी आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग खरं तर अगदी मस्त असं हँगिंग्स आपलं छोटंसं लटकनपासून इथे तयार झालेलं आहे. तसं बघायला गेलं तर जर तुम्हाला इथे रेडीमेड हँगिंग्स लटकन यूज करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकतात किंवा ह्या पद्धतीने जरी करायचं असेल तर असंही तुम्ही नक्की करू शकतात. ठीक आहे. सो बघा मग फायनली अगदी छान परफेक्ट असं आपलं लटकन तयार झालं आणि ते आता आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. सो मग मी इथे मध्ये टाकते आणि डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून ते अगदी व्यवस्थित पॅक होईल. लवकर तिथून निघण्याचे खराब होण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपलं अगदी परफेक्ट असं इथे हे लटकन लावून झालेलं आहे आणि ह्या लटकन डिझाईनमुळे आपली ही डिझाईन अजूनच उठून दिसते. सो या डिझाईनचं लुक मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की कशी लेस यूज केलेली आहे, शेप कसा आलेला आहे आणि आपली ही डिझाईन कशी दिसत आहे ती. ठीक आहे. सो बघा मग फायनली बोटनेकमध्ये आपण खूपच सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग अशी ही डिझाईन बनवलेली आहे. खरं तर ना बोटनेक ब्लाऊजमध्ये ह्या शेपचं खूप ट्रेंड चालू आहे आणि मध्ये लटकन लावल्यामुळे ही डिझाईन अजून उठून दिसते. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो मग तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि ह्या छानशा डिझाईनच्या आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात, कारण आता सध्या बोटनेक ब्लाऊजचं खूप ट्रेंड चालू आहे आणि आपल्याला सुद्धा कळत नाही की बोटनेक ब्लाऊजमध्ये कुठली डिझाईन बनवावी. सो ही डिझाईन नक्की ट्राय करू शकतात. नक्कीच या डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणजे बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. सो मग तुम्ही अशी डिझाईन नक्की बनवून बघा आणि या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. ठीक आहे. सो मग तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. सो बघा मग फायनली किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली. बघितल्यावरच फिनिशिंग आणि फिटिंगचा अंदाज येतोय. खरं तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता यावी यासाठी आणि ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येईल. त्याचबरोबर या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन सहजच आवडेल. ठीक आहे. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.